म्हाळसा, बाळा अजून स्नान केले नाहीस तू? रोज सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा तुझा संकल्प आहे, त्यात खंड पडू देऊ नकोस। देवघरात तू किती रमतेस। आता स्नान करून घे आणि पूजा कर आणि काहीतरी खाऊन घे। म्हाळसा, तुझं दुःख मला कळत नाहीये का? पण तुला आता सावरायला हवं। दुःख करून काही हाती लागणार आहे का? आई, मला काहीच नकोय। असं कसं? इतकं वैभव आहे, एवढी सत्ता आहे, ते काय असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं की काय? मला तर असे कळाले आहे की राजकोषात अमाप सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती सगळं काही आहे। मायानंदा, हे काय बोलताय आपण? आपण त्या संपत्तीचा मोह ठेवू नका। तुम्हाला व्यवहार किती कळतो ते ठाऊक आहे मला। म्हाळसा, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस। तुला राज्यकारभार पाहायचा आहे, ते तुझं दायित्व आहे आणि त्यासाठी तुला स्वतःला सावरायला हवं। मला ते शक्य नाही बाबा। बरं झालं तुम्ही आलात ते। बघा आमच्या लेकीची काय अवस्था झालीये ते। असंच अन्न पाणी सोडलं तर जीव जाईल तिचा। आता आपण दोघंच यातनं काहीतरी मार्ग काढू शकाल याची आम्हाला खात्री आहे। दिम्मा शेठ, हा काळ आपल्याही परीक्षेचा आहे, संयमानं घ्या। देवी, तुम्ही अन्न आणि जल ग्रहण केलं नाही म्हणून गडावरही सगळ्यांचा उपवास आहे। तुम्ही मातृत्वाच्या नात्याने प्रजेसाठी यातून लवकर बाहेर पडायला हवं। तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला समजतं आहे, पण खरंच माझ्या आता सगळ्या इच्छा मेल्या आहेत। मी जगून काय करू? हा देह त्याग करणे हा एकच मार्ग मला दिसतो आहे। म्हाळसा, श्री खंडेराय इथून कायमचे गेलेले नाहीत। 12 वर्षांनंतर ते इथे पुन्हा येणार आहेत, तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? इथे माझी लेक जीव द्यायला निघाली आहे, तिचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं? तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवाल तर बरे होईल। मी आणि लक्ष्मी देवी इथे असताना आम्ही म्हाळसा देवींना काहीही होऊ देणार नाही, परंतु तुम्ही त्यांचा क्रोध जसा जागा केलात तसे त्यांचे दुःख वाढवू नका। आता तुम्ही म्हाळसा देवींना काही काळ एकटं सोडा। देवी, बंधू, तुम्ही मला जे सांगता आहात ते मला समजत आहे, पण खरंच माझा आता काळ संपला आहे। हा देह त्याग करणे हा एकच मार्ग मला आता दिसतो आहे।
हा देह मृत्यूच्या दारात पोचला की मी मुक्त होईन. म्हाळसा, तुम्ही आम्हाला हवे आहात, सगळ्या प्रजेला हवे आहात. सगळ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे. त्या प्रेमाचं काय? मला नाही जगायचंय. म्हाळसा, तुम्ही विश्रांती घ्या. आम्ही तुम्हाला भेटायला पुन्हा येतो. म्हाळसा, तू देह त्याग करणार का? मी तुला सोडून निघून गेलो म्हणून? पण म्हाळसा, मी यात काहीच योग्य केलं नाही. तू पार्वतीच्या रूपात कैलासात माझ्या समक्ष जयाद्रीला अर्थात आत्ताच्या बानूला माझी अर्धभार्या होण्याचे वचन दिले होतेस. म्हाळसा, तुला त्याचं स्मरण नाही. त्याला कारण शिवलीला आहे. पण एक दिवस असा उजाडेल की तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होईल. तुला तू दिलेले वचन आठवेल. पण म्हाळसा, तोपर्यंत तुला सहन करावंच लागेल. आणि तू हे एकटीच सहन करत नाहीस, तर मीही सहन करतोच आहे. म्हाळसा, शांत हो, शांत हो, शांत हो. बानू, तुला त्या म्हातार बाबाचा एवढा राग येतो म्हणजे काहीतरी कारण असेलच की. होय, अगं ते म्हातारा बघतच बसतो माझ्याकडं आणि मला नाही आवडत ते. बघत बसतो म्हणजे कसा बघतो? तुझं आपलं काहीतरीच. अगं म्हणजे देव तुझ्याकडे बघत्यात तसा बघतोय. झालं म्हणजे. अगं सांग की बानू, देव कसं बघत्यात तुझ्याकडं? देवांच्या डोळ्याची सर कुणासनी बी येणार नाही. वाहत्या पाण्यासारखं डोळं आहेत त्यांचं. आणि जरी कुणी बघितलं तरी वाहत जाईल माणूस. म्हणजे त्या म्हातार बाबाला सांगाय हवं का बानून तुझ्याकडे बघितल्यावर तिला देवाची आठवण येते ते. अगं, आणि सारखं नाव घेत असतो ग माझं. अगं त्याला आवडत असेल तुझं नाव भानुबाई. म्हणजे भानुबाई, ओ भानुबाई. म्हणजे बानू, भानुबाई म्हणजे मेलीस बघ आता. काय चाललंय तुम्हा पोरींच? बानू, जरा पाणी दे.
ते घाशाला कोरड पडली होती बघ माझ्या. का काय झालं? काय नाही. वा बस बस बर म्हणजे बा मला सांग काय झालं? अनु कसं होणार ग पुढं? मला तर काय बी कळत नाही बघ. म्हणजे तू मला म्हणली की देव हत्त येणार, तुझ्याशी लगीन करून तुला घेऊन जाणार. अगं तेव्हापासून मी त्यांची वाट बघतो या, पण देव काय आले नाही. म्हणजे मी ऐकलं की ते वाकडी पतूर आलं, मग पुनतांबा पतूर आलं, म्हणजे आता पतूर त्यांना यायला हो ग. बा मी दाखवत नसलं तरी मी अभि त्याचाच विचार करते रे. मला बी कळना झालंय असं का होतंय. अगं बानू ते देव आहेत, त्यांना हात यायला अडचण कसली? आणि मनावर घेतलं तर सगळं होईल की. तुला काय म्हणायचं आहे? बा असं गपगुमान नगर आहोत. मला काळजी लागून राहिली बघ. देवासनी त्यांच्या बायकोनं थांबवलं असेल, तिनंच त्यांना परत बोलून घेतलं असेल बघ. आणि म्हणून देवात तुझ्याशी लगीन करायला नाही आले. गणुबा, हे गणुबा, गणुबा, हे गणुबा, गणुबा. अरे अरे होय होय दम खाकी गाड्या, काय झालं? सांगतो सांगतो. अरे मी असं ऐकलंय की देवीनं अन्न घ्यायचं सोडलंय, पाणी प्यायचं सोडलंय बघ. अरे काय सांगतोस काय? येतं काय बी नाही, मी तर ऐकलंय. आता काय सांगावं ना काय नाही सांगावं असं झालंय बघ. अरे काय म्हणले देवी? अरे देवी म्हणते त्या की ते देहत्याग करणार आहे ती. काय? होय होय. नाही नाही सोनोबा, असं होता कामा नाही. आपण त्यास ते समजावून सांगूया. आपलं देव आधी तेजुरी सोडून गेले ती, आता आपल्या देवी बी गेले तर आपण काय करायचं? अरे कुणाकडं असं बघायचं र. नाही नाही, आपण त्यास ते समजावून सांगूया. चल 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 चल. आता कशालाच उत्तर देत नाही ती. जणू मनातून तिने जगणं संपवायचंच ठरवलं आहे. पण मी ते होऊ देणार नाही. मला तिला समजावंच लागेल. मायानंदा, आता आणखी काही बोलू नका तिला. आधीच आपण बोलल्यामुळे काय झालंय ते पाहताय ना आपण. अहो, पोटची पोर जर मरणाची भाषा करत असेल तर आपण काय बघायची भूमिका घ्यायची? देवी कशा आहेत आता? त्यांनी काय खाल्लंय का नाही? पाणी तरी घेतलं का नाही? आमचं देव आम्हाला सोडून गेलं. आता देवी बी आम्हाला सोडून गेलं तर आम्ही काय करावं?
प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्तावा संस्मरे नित्यम आयुष कामार्थ सिद्धये प्रथमम वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टकं. अशा अवेळी हा सुगंध कुठून येतोय? आणि अचानक ही शांत वाऱ्याची झुळूक कशी आली? काहीतरी घडणार आहे निश्चित. काही विपरीत घडू नये म्हणजे झालं. माते कुठे आहे? देवी आत आहेत अंतपुरात. अरे कुठं होतास रे बाबा? तू आता जेजुरीत नव्हतास तर कसं तरीच वाटायचं बघ. समजेस ती तुझी लय आठवण यायची. देवी मी रोज आठवण काढते तुझी. मला मातेला भेटायचं आहे. जा बाबा जा, तूच त्यास समजाव. ते आमचं कोणाचं काय बी ऐकत नाहीत र. हा मुलगा कोण आहे? अक्का, हा मुलगा याआधीही जेजुरीत आला होता. त्याच्या व्रात्यपणामुळे सगळ्यांचा अक्षरशः जीव खाल्ला होता. पण म्हाळसाचा खूप जीव आहे याच्यावर. माता कुठे आहे? अरे अरे दार उघड. अरे दार उघड. कोण हा मुलगा? हा, आणि सरळ दार लावून काय घेतलं? अरे दार उघड. माते